सुरुवात होत आहे. द ग्रँड फिनाले मॅच इज ऑन. 3-2-0 लेट्स प्ले. पहिलाच बॉल लवली स्टेट ड्राईव्ह डाऊन दी ग्राउंड. हा चिनवाय जमिनीला गुदगुल्या करत निघून आलाय लॉंग ऑनच्या दिशेला. पहिला चेंडूवर हिजाब दिमाग हा येतो चौकार. हेमंत सोकांडे ब्रँडेड क्वालिटीचा चौकार. पहिल्याच चेंडूवर चौकार येतोय हेमंत सोकांडे. स्वप्नवत सुरुवात पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाली. हो 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 चेंज ऑफ पेस गतीमध्ये केलेलं परिवर्तन. अखेर परिवर्तन तो संसार का नियम आहे. यावेळेस परिवर्तन पाहायला मिळालं. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज विवेक गायकवाड. लेग ब्रेक बॉल यावेळेस मात्र फेकला. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतर मात्र कमबॅक केलं गोलंदाज विवेक गायकवाडने. स्ट्राईक रोटेट गेली स्ट्राईक एंड बसेल. कॅन्डी क्विक ऍक्शन ने यावेळेस क्विकर वन चेंडू फेकून दिलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो धमाका. कॅन्डी ट्रेडमार्क कॅन्डी क्रश षटकार. कॅन्डीने निरीक्षण केलं चेंडूचं. आपल्या नावाची ओळख करून देताना पाहायला मिळाला. कॅन्डी पहिल्या चेंडूवर येतोय षटकार. आतापर्यंत आपण बघितलं तर 3 चेंडू फेकून झालेत. विवेक गायकवाडने काय चेंडू रिलीज केला होता. भन्नाट गती आणि वेग पाहायला मिळाला चेंडूवर. परंतु ऍक्शन देन रिॲक्शन. मुरबाड शिरगावचे सरपंच सन्माननीय सोमनाथजी सासे यांच्याकडे हेमंत सोकांडेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. थँक्यू सो मच सासे साहेब. सामना अतिशय महत्त्वाचा असेल. दी ग्रँड फिनाले. यापूर्वी तुम्ही अनेक प्रकारचे सामने जिंकले आम्हाला माहिती आहेत. परंतु त्या जिंकलेल्या प्रत्येक सामन्याचं महत्त्व वाढवणारा हा सामना असेल. पहिल्या चेंडूवर 4 धावा त्यानंतर एक सिंगल आणि कॅन्डीच्या बॅटमधनं आज क्विकर ओनला जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार आला. विवेक गायकवाडचे मनसुबे पूर्णपणे उधळून लावले. चेंज ऑफ पेस यावेळेस पूल केले. चेंडू निघून जाईल. मयूर दिवेकरच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड येणार हा येतोय षटकार. धावा धावपलकावर पाहायला मिळतील. काही धावांचा ढग फुटायला लागला. धावफलक ओलचिंब होताना पाहायला मिळतंय. हो 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 याला म्हणतात गतीमध्ये केलेलं परिवर्तन. या ठिकाणी पुन्हा एकदा शुभेच्छा होतात एनपी स्पोर्ट शहापूर संघाला. ज्या खेळाडूने 6 वर्ष गोलंदाजीमध्ये अधिराज्य गाजवलं भरत भोईर. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. हो 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 पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. लेग ब्रेक बॉल होता. नॅचरली लेग ब्रेक पाहायला मिळाला. एज लागली गेली. फलंदाज होईल बाद. कॅन्डी बॅक टू द पॅव्हिलियन. ह्यूज विकेट पाहायला मिळते. ब्रेक थ्रूची गरज होती या मॅचमध्ये बदलापूर संघाला. ती मिळून दिली विवेक गायकवाडने. फलंदाज बाद कॅन्डी. पहिला षटकार लागतो एनपी स्पोर्ट शहापूर संघाला कॅन्डीच्या रूपानं.
क्रिकेटच्या पटलावर राजा व्हायचा असेल तर जबाबदारीचा वजीर असावा लागतो. हा वजीर खेळपट्टीवर गेला एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाचा. स्पोर्ट्स बोर शेती. आज बॅटिंग ऑर्डर जर बघितली तर 11च्या 11 ऑलराऊंडर्स खेळाडू आम्हाला पाहायला मिळतील. कॅन्डी बाद झालाय, अर्जुन खेळपट्टीवर पोहोचलाय. दिग्गज खेळाडू एनपी स्पोर्ट्स शहापूर संघामध्ये आहेत. आम्ही सातत्याने ओळख करून देऊ. कृष्णा सातपुते सुद्धा ज्याची सिग्नेचर घेतली, समीर ढमके डगआउटमध्ये आहे. अंपायर मॅच थांबवायची आहे. प्रेक्षक मागचा बॉल जर तुमच्याकडे असेल तर फेकून द्या. मनोजी पतारे साहेब, बॉल आला असेल तर बॉल द्यायचा आहे. त्याचं मॅच बॉल आहे. ओके, असं मॅचची सुरुवात करायची आहे. पहिलं षटक संपलंय, 17 धावा. विवेक गायकवाडनं षटक हाताळलं. कॅन्डी आणि हेमंत सोकांडेनी चांगली सुरुवात करून दिली. यावेळेस स्ट्रायकिंगवर असेल बॅट्समॅन हेमंत सोकांडे. नॉन स्ट्राईक गेंदवर अर्जुन बांगर. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार्कवर सज्ज. हरिवचा प्रयत्न, जबरदस्त फटका. क्या बात. हो हो हो, इम्प्रोव्हायझेशनचं दुसरं नाव म्हणजे हेमंत सोनकांडे. शेळकेसर असं म्हटलं जातं, वेल बिगन इज हाफ डन. परंतु क्रिकेटमध्ये कधी कधी या व्याख्या अपूर्ण पडतात. सुरुवात चांगली करून दिली. बघूया या सुरुवातीला शेवटापर्यंत तेवढं ताकदीनं नेलं जाईल का. हो हो हो, स्कूप करण्याचा प्रयत्न होता, तर काय रॅम्प शॉट पाहायला मिळाला. परंतु या प्रयत्नात अयशस्वी झाला हेमंत सोकांडे. 23 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. सामन्याचं महत्व अनन्यसाधारण पाहता येईल. सुरुवात तर चांगली पाहायला मिळाली. मजबूत पाया रचला गेला, परंतु याच मजबूत पायावर उंच इमारत बांधावी लागेल. तेव्हा मात्र एक फायटिंग स्कोर तयार झाला तर आमच्या प्रेक्षकांसाठी हा सामना निश्चितच मनामध्ये कायमस्वरूपी साठवून ठेवता येईल. गोलंदाज तयार अक्षय. कमबॅक केलंय गोलंदाज अक्षयने. यावेळेस एज लागली. उर्वरित काम पापाच्या माध्यमातून झालं गेलंय. 1 more विकेट डाऊन. ह्यूज विकेट. मोठा मासा गळा लागतोय. बॅट्समॅन हेमंत सोकांडे बॅक टू द पॅव्हिलियन. पूर्ण करण्यासाठी सूरज हजारे खेळपट्टीकडे पोहोचतो. 2 महत्वाचे मोहरे टिपले गेले. ज्या खेळाडूने चांगली सुरुवात करून दिली, कॅन्डीला सुद्धा लवकरात लवकर पुन्हा एकदा डगआउटच्या आशाला पोहोचवलं आणि त्यानंतर हेमंत सोकांडे उर्वरित जबाबदारी घेतली होती. खांद्यावर येण्यापूर्वी ही जबाबदारी संपली गेली. एक मोठा स्ट्रोक्स लागला, एक षटकार ठोकला आणि त्यानंतर बाद झाला हेमंत सोकांडे. बॅट्समॅन क्रिकेटचा क्लास दाखवणारा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर आहे सूरज हजारे. कालचा दिवस त्यांनी स्वतःच्या नावावर केला म्हणून की काय, एनपी स्पोर्ट्स शहापूर संघ आज या स्पर्धेमध्ये फायनलचा सामना खेळतोय. सिंहाचा वाटा उचलला कालच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा तोच कालचा समन्वय या मॅच मध्ये लावला जाईल का, प्रश्नानुत्तरित. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हा चेंडू बघावा लागेल. गोलंदाज तयार अक्षय. बॉल फेस केला बॅट्समॅन सूरज हजारे. हो 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 हो, फर्निचर डिस्ट्रॉइड. मधल्या स्टंपनी केली आत्महत्या. फलंदाज गुलबाद सूरज हजारे बॅक टू द डगआउट. बॅक टू बॅक 2 गडी बाद. मी मगाशी सांगितलं होतं चांगली सुरुवात झाली, परंतु त्यानंतर एखाद्या झाजाला जसं काही भगदाड पडावं अशी अवस्था एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाची या षटकामध्ये पाहायला मिळते. कमबॅक केलंय, जखडून ठेवलंय अक्षयने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 विकेट. परंतु धावांचा वेग आहे तो मात्र पहिल्या षटकामध्ये वाढवलाय. तब्बल 23 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. 3 विकेट लवकरात लवकर गमावल्या. मी तर म्हणेन आता मात्र थोडीशी अभ्यासाची गरज असेल या मॅच मध्ये एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाला. पार्टनरशिप, एका भागीदारीची गरज या क्षणापासून एनपी स्पोर्ट्स संघाला असेल. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलाय. 33 चेंडू 114 धावांची वादळी खेळी या खेळाडूच्या नावावर आहे. अर्थातच अजित फळडे, मॅन फ्रॉम चिरवली, एक चांगला खेळाडू. हो हो हो,
डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु निश्चित आणखी एक चांगला चेंडू, भन्नाट वेग, गती पाहिली मी तर म्हणेन रफ्तार पाहायला मिळते प्रत्येक चेंडूवर. वेगावर स्वार होणं आणि वाऱ्याशी वार्तालाप करणारे चेंडू फेकणं ही कामगिरी अक्षयच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहायला मिळते. प्रेक्षकांना सूचना असेल, आपण मैदानाच्या बाहेर उभं राहून किंवा बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. प्रेक्षक आपण पट्टीच्या बाहेर बसायचं आहे, गुलाबी पट्टीच्या बाहेर बसा प्रेक्षक. सहकार्याची भावना दाखवा मित्रांनो. प्रेक्षक म्हणजे स्पर्धेचा कणा. तुम्ही सातत्याने आम्हाला सहकार्य केलं पहिल्या दिवसापासून. बघतो क्रिकेट, अक्षय तयार. हो क्रिकेटचा क्लास, जबरदस्त फटका, चेंडू निघून जाईल डीप पाहिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय अजितच्या बॅटमध्ये चौकार, रस मिळतील 4. जशी जशी स्पर्धा रंगात येते तसा आमच्या डीजे मास्टरला रंग चढतोय. चांगली चांगली गीतं त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहेत. टीमची टोटल तब्बल 27 धाबा. ब्लॅझिंग स्टार्ट पाहायला मिळाली, एक फ्लाइंग स्टार्ट स्वप्नबद्ध सुरुवात पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवर अजितने दाखवले आपल्या नावाची सिग्नेचर. यस, मी माझ्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये खेळत असताना माझी सही न राहता खऱ्या अर्थानं सिग्नेचर बनली पाहिजे. यासाठी मात्र पुन्हा एकदा स्कोपच्या माध्यमातून हा चौकार मिळवला आणि या 4 धाब्याने एनपी स्पोर्ट शहापूर संघाची धावसंख्या ती धावपलक्यावर 27 धाबा. 3 महत्वाचे मोरे टिपलेले आहेत, परंतु धावांचा वेग थांबता थांबेनासा झालाय. तब्बल 27 धाबा. यामुळे स्ट्रायकिंग वर असेल. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू खेळण्यासाठी अर्जुन बांगर, मुंबईमधील नामांकित स्पर्धा खेळला. कल्याण, डोंबिवली, ठाणेमधील सगळ्यात मोठ्या स्पर्धा हा खेळाडू खेळला. त्याचबरोबर राणा स्पोर्ट्स गोडशेती एक गाव एक संघामध्ये आतापर्यंत अधिराज्य अबाधित ठेवलंय. शहापूरमधील खाडीचं मैदान रणमैदान करून सोडलेला खेळाडू स्ट्रायकिंगवर असेल. मॅनफ्रॉम बोरशेती मिस्टर अर्जुन बांगर स्ट्रायकिंग एंडवर असेल. तिसऱ्या षटकाला प्रारंभ गोलंदाज तयार बदलापूर संघाच्या माध्यमातून. यस उमेश, राईट ऑन द विकेट. पहिलाच बॉल, शॉर्ट पिच बॉल होता, पॉईंटच्या डोक्यावरून फक्त दिशा दिली गेली. फटका चांगला आहे, तत्पूर्वी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली क्षेत्ररक्षक अक्षयच्या माध्यमातून. ऑलराऊंडर भूमिका घेणारे खेळाडू ज्यावेळी आपल्या संघात असतात ना, तेव्हा सातत्याने टेनिस क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट असेल, तुम्ही क्रिकेटच्या मनपटलावर विजयाचा शिलेदार झाला म्हणून समजा. म्हणून की काय, ऑलराऊंडर भूमिका महत्वाची गोष्ट आहे आणि क्रिकेटमध्ये संघटनाला महत्व आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. शॉर्ट पिच बॉल होता, अर्जुनसाठी संधी होती ब्रेड अँड बटर बॉलची. संधी गमावली, परंतु धावा मात्र मिळाल्या 2. मगाशी शेळके सरांनी सांगितलं समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काहीतरी मिळवायला हवं आणि त्या अनुषंगाने फटका सजवला. विकेट टिकवण्या ठिकाणी महत्वाचा असेल अर्जुनसाठी. सर सलामत तो पगडी, 1000 आणि लाख सुद्धा. हो यावेळेस आउट ऑफ द ऑफ स्टम्प्स. सिरीज वाईट बॉल, थोडासा बाउन्स सुद्धा झाला. वर्मा सरांनी दाखवलं की हा चेंडू खराब आहे. 1 धाव मिळेल अतिरिक्तच्या स्वरूपात. 30 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. मी पुन्हा एकदा या ठिकाणी आठवण करून देईल, हे 2 संघ शिरोशीच्या मैदानावर मागील झालेल्या एका स्पर्धेमध्ये एकमेकांच्या समोर उभे टाकले होते आणि एनपी स्पोर्ट शहापूर संघाने बदलापूर संघाला पराजित केलं होतं. परंतु बघूया या मॅच मध्ये काय होईल. ती स्पर्धा वेगळी, ही स्पर्धा वेगळी. हो यावेळेस चेंडू बाउन्स झाला. अंपायर दाखवत असताना या सिरीजचा वाईट बॉल. खराब चेंडू फेकले जात आहेत गोलंदाज उमेशच्या हातामधून. यस अंपायर दाखवत असताना हा चेंडू वाईड आहे आणि बाउन्स चान्स सुद्धा या ठिकाणी दर्शवली अंपायरच्या माध्यमातून आमचे वर्मा सर. दूध का दूध और पाणी का पाणी. नक्कीच आम्ही सातत्याने म्हणतो की पारदर्शकतेचं दुसरं नाव म्हणजेच आमदार चषक मुरबाड 2021. प्रत्येक गोष्ट या ठिकाणी योग्यरित्या होते. अष्टदिशा लक्षात ठेवून या ठिकाणी आमचे अंपायर काम करतायत. कौतुक करेल. गोलंदाज तयार उमेश. फुल टॉस बॉल, लांब ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लांगो आपला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग सुद्धा झाली, क्विक ऍक्शन फेकी सुद्धा होते. सन्माननीय नरेशजी भेरे यांच्याकडून एनके स्पोर्ट्स संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यास. थँक्यू सो मच एनके सर. नरेशजी भेरे स्ट्रायकिंगवर फलंदाज अजित फळे. धावसंख्येतील धावफलकावर 32 धावा.
उमेश तयार. आपण बघू शकाल चांगली ऍक्शन आहे गोलंदाजीची. शॉट ऑफ गोल्डन्स यावेळेस मात्र मिस्टर बिग स्ट्रोक. फटका फसलाय चेंडू खाली. मयूर दिवेकर हजर असेल. जजमेंट चुकली गेली. हो 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 प्रयत्नांना मात्र 100% मार्किंग दिली जाईल. मयूर दिवेकर आपण बघायचं आहे लागलंय की काय. या स्पर्धेमध्ये आता ज्यांचं आगमन होतं ते मुरबाड तालुका भाजपा अध्यक्ष आमचे गुरुवर्य जयवंत विनायकजी सूर्यराव सर आणि त्यांच्यासोबत नितीनजी नेते सर या दोन्हीही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक सस्नेह मनोपूर्वक स्वागत असेल. धन्यवाद. यस थँक्यू सो मच शेळके सर. सातत्याने आपण मदत करत आहात आणि 3-4 दिवस झाले खूप चांगलं समालोचन आपल्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे. जाऊ आपण मॅचकडे. उमेश तयार. हो 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 गुड कम बॅक. वाईड यॉर्कर बॉल फेकला. कोणत्याही प्रकारचं उत्तर अजित फोर्डेकडे नव्हतं. जबरदस्त चेंडू हाताळला जातोय. निश्चित ब्लॉक करून टाकलं फलंदाज अजित फोर्डेला. गुड कम बॅक बाय उमेश. 34 धावा धावफलकावर. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या ती धावफलकावर 34 34 रन्स. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली एनपी स्पोर्ट शहापूर संघाने. परंतु अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या 8 चेंडूमध्ये जेवढा मॅक्सिमम धावा येतील तेवढा फायटिंग स्कोर आणि सन्मानजनक धावसंख्या उभी राहायला वेळ लागणार नाही. इट्स टाइम चेंज द टाइम. यावेळी शॉर्ट बॉल होता ऑन साईडला फ्लिक केलंय. जजमेंट पुन्हा एकदा चुकली गेली. कॉम्बिनेशन चुकलं. कार्यक्रम संपला. 2 धावा कंप्लीट. थांबावं लागेल. यस थँक्यू सो मच. बदलापूरचा एक हार्ड हिटर खेळाडू अर्थातच तेजस ठाकरे उभ्या टेनिस क्रिकेट जगताला टँगो या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू फोनवरनं शुभेच्छा देत आहेत एनपी स्पोर्ट शहापूर संघाला. थँक्यू सो मच टँगो सर. आपण दिलेल्या शुभेच्छा आमच्यासाठी खूप महत्वाच्या असतील. तेजसजी ठाकरे. यस थँक्यू सो मच टँगो सर. मनपूर्वक आभार. बागबू क्रिकेट उमेश तयार. राईट मोर विकेट. हो हो संधी होती. फलंदाज अजितला संधी मात्र गमावली. ओव्हरपिच बॉल होता. शेवटचा चेंडू यावेळेस येईल. डॉट बॉल. 36 धावा धावफलकावर. 0.00 ची सरासरी आतापर्यंत धावफलकावर पहा. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 3 विकेट गमावल्या आणि धावफलकावर धावा असतील 36. शेवटचं षटक यावेळेस मात्र आक्रमण करावं लागेल. टीम मिटिंग नको आहे मित्रांनो. 5:56 झाली. लगेच आपण फिल्डिंग लावायचे बदलापूर संघ. वेळ कमी आहे. नेक्स्ट मॅच एक गाव एक संघ ग्रामीणची असणारी ही फायनल असेल. जेव्हा हे षटक संपेल त्यानंतर मात्र दोन्ही संघाचे संघ नायक अर्थातच बेलपाडा आणि संभाजीनगर दोन्ही संघाच्या संघनायकांनी सज्ज व्हायचं आहे. तत्पूर्वी बदलापूर टीम कर्णधार आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावायचं आहे. मित्रांनो अजून आपल्याला एक फायनल खेळवायची याची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे. हा सामना महत्वाचा. प्रेक्षकांची वर्दळ या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी सूचनेचं पालन केलं. सन्माननीय अमोलजी कतोरे साहेबांनी कमिटमेंट केली होती की कोरोनाचा प्रादुर्भाव जणू काही वाढतो आहे म्हणून की काही कमी संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. परंतु आज आम्हाला या ठिकाणी आमच्या भावना आवरत नाही म्हणून की काय आम्ही घरी थांबणार नाहीये. झाला तरी चालेल पण आम्ही येऊच. आणि या ठिकाणी प्रेक्षक जमले. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. मुंगीलाही यायला जागा नाहीये आज या स्पर्धेमध्ये. कारण सारिका हॉटेलचं मैदान तुम्ही केव्हाही बघा हाऊसफुल पाहायला मिळेल. बॅक टू क्रिकेट आपण जाऊया महत्वपूर्ण मॅचकडे. शेवटच्या षटक शिल्लक. स्ट्रायकिंगवर बॅट्समन हार्ड हिटर फलंदाज अर्जुन बांगर. करण धुळे. ओहो लेग ब्रेक बॉल होता. यावेळेस मात्र निश्चितच आउट साइड लेग स्टम्प्स बाईट बॉल. 1 धाव मिळेल आणि एका धावेने एनपी स्पोर्ट शहापूर संघाची धावसंख्या 37 धावा. करण धुळे टेनिस क्रिकेट जगताच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या परंतु त्या मर्यादा ओलांडल्यानंतरही क्रिकेटचं रामायण दुःखाचं नाही तर सुखाचं केलं असा खेळाडू म्हणजे करण धुळे. नॅचरल लेग ब्रेक बॉल फेकतो ऑलराऊंडर खेळाडू. हो 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 यावेळेस बघू शकाल अर्जुन बांगरला वाटतंय हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. एक सिंगल धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. नक्कीच म्हटलं जातं शेळके सर की सातत्याने माइंड सेटला महत्व आहे. या सिरीज वाईट बॉल. दिवाळीमध्ये मिळणारा बोनस या ठिकाणी पाहायला मिळतोय. अर्थातच मॅच खूप महत्वाची आहे आणि सातत्याने कॉम्बिनेशन पूर्णपणे चुकीचं पाहायला मिळतंय बदलापूर संघाच्या माध्यमातून. करण धुळेने पहिला चेंडू फेकला गेला डाव्या स्टंपच्या बाहेर. हा चेंडू फेकला गेला ऑफ स्टंपच्या बाहेर. दोन्ही चेंडू वाईड बॉल आणि या चेंडूवर धावा मिळाल्या.
नक्कीच 3 आणि या 3 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. तब्बल 40 धावा धावफलकावर. कळम धुळे तयार. असं मानफ्रॉम जोवेली. शॉर्ट ऑफ गुड लाईन, जबरदस्त फटका, पूल केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक, वॉर्ड कॅच, जबरदस्त झेल पकडला गेला. अर्जुन बांगरला जणू काही स्वप्नातून गार पाणी टाकून उठवलं की काय, वाटलं नसेल हा झेल कॅरी केला जाईल. जबरदस्त झेल, कॅच सुगंध मॅचेस व्याख्या पूर्ण केली गेली. अर्जुन बांगर बॅक टू द पवेलियन. सन्माननीय निलेजी पाटोळे साहेबांचा असणारा संघ आणि खऱ्या अर्थानं आपण बघू शकाल की कल्याण असेल, डोंबिवली असेल, ठाणे असेल, शहापूर तालुक्यातील अनेक प्रकारच्या स्पर्धा, मुरबाड तालुक्यातील स्पर्धा, अनेक स्पर्धा जिंकणारा हा संघ सातत्याने पाहायला मिळतो. एनपी स्पोर्ट शहापूर, रुपेश फर्डे. बॅटचा फ्लो खूप चांगला होता, परंतु कनेक्शन थोडंसं वेगळं पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. हो हो हो, त्यामुळे नितीच्या दाखत पाहायला मिळतं. यावेळेस मात्र रवीश उर्फ पापाचं थ्रो मात्र क्वालिटीचा नव्हता. एका ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील की एका मुवमेंटला 4 ऍक्शन करणं. शेळके सर, आम्ही सातत्याने म्हणतो या 4 ऍक्शन म्हणजे तरी कोणत्या? चेंडू फलंदाजानं जर खेळून पूर्ण केला, चेंडू जमिनी लगत असेल आणि गॅपमध्ये असेल तर तो गॅप भरून काढणं, धावत जाणं पहिली ऍक्शन. चेंडू खाली वाकणं ही दुसरी ऍक्शन असेल. चेंडू उचलणं तिसरी ऍक्शन आणि वेगाने फेकणं, या 4 ऍक्शनला सामोरं जावं लागतं. क्रिकेट इज द गेम ऑफ जंटलमॅन. सातत्याने क्रिकेटमध्ये अभ्यास असणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार, करण धुळे. हो हो, कोणताही चेंडू हा मात्र सातत्याने जमिनी लगत खेळला जातोय. याला कारण की चेंडू फेकला जातोय, चेंडू टर्न केला जातोय. ही क्वालिटी आणि ही कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज करण धुळेच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, फक्त 4 धावा खर्च केला. शेवटचे येणारे 2 चेंडू 44 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. नक्कीच 1 ते 2 मोठा फटक्याची अपेक्षा डगावटी या मॅचमध्ये निश्चित करत असेल, कारण एक मोठा स्ट्रोक जरी लागला तरी मात्र ही मॅच बघण्यासाठी आमच्या प्रेक्षकांसाठी खूप सारी मजा येईल. आज मात्र आम्हाला हवा आहे फक्त एंटरटेनमेंट. दुःख एवढं झालंय, कॅमेरामॅन म्हणतो स्माइल प्लीज. येणारे 2 चेंडू किती धावा बनतील? गतीमध्ये केलेलं परिवर्तन, रमीजा असेल चेंडू खाली. यावेळेस पकडलेला झेल, अजित फर्डे बॅक टू द पवेलियन. सूरज विषय संधी होती बॅट्समन अजित फर्डेला. हाफ क्रॅकर बॉल, शॉर्ट पिच बॉल पाहायला मिळाला, परंतु यावेळेस आपण बघू शकाल रिव्हर्सचा प्रयत्न होता, परफेक्ट मिडल करू शकला नाही. आणि उर्वरित काम मी तर म्हणेन रमीच्या माध्यमातून झालं गेलं. तुझा मिस्टायबिंग पाहायला मिळालं. प्रयत्न तर 100% केले, मार्ग सापडला नाही, गॅप शोधू शकले नाही. शेवटचा बॉल, यावेळेस मात्र सरळ दिशेला खेळाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे. 1 वर विकेट डाऊन, बॅक टू बॅक 2 गडी बाद. फलंदाज होईल बाद. 44 धावा विजयासाठी बदलापूर संघाला 45 धावांची गरज. चेंडू असतील
बघत राहा अमोल कचोरे आयोजित आमदार चषक मुरबाड 2021. यानंतरचा सामना मित्रांनो एक गाव ग्रामीण गटामध्ये आपण पाहणार आहोत. अंतिम आणि शेवटचा सामना आणि या सामन्याची नाणेफेकी साकारण्यासाठी इथे मात्र व्यासपीठावरून आमंत्रित केलं जातं मुरबाड भाजपा तालुका अध्यक्ष आणि आमचे गुरुवर्य सन्माननीय जयवंत विनायक सूर्यराव सर आणि त्यांच्याच बरोबर नितीनजी मोहिते दोन्ही मान्यवरांना विनंती असेल नाणेफेक करण्यासाठी आपण मात्र प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर यायचं आहे. सातत्याने लहानपणामध्ये निश्चितच इयत्ता 8वी ते 10वी मध्ये असताना आम्ही ज्यांच्याकडून मराठीचे धडे गिरवले आणि त्याचबरोबर क्रिकेटही त्यांच्याकडून अभ्यासलं. दीपक बिराडी असतील आणि मी स्वतः सुनील शेळके आम्ही दोन्ही यांचे विद्यार्थी आहोत. ते जयवंतजी विनायक सूर्यराव सर निश्चितच मुरबाड तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या शुभ हस्ते निश्चितच यानंतर या सामन्याची नाणेफेक होत आहे. विनंती असेल मान्यवरांना आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे आणि नाणेफेकीची अंजाम तिथे मात्र द्यायचा आहे. धन्यवाद. ओव्हर टू दीपक बिराडे. हॅलो चेक. चला प्रेक्षक वर्गाला रिक्वेस्ट आहे कृपया आपण पडद्याच्या मागे बसायचं. मेडिकेट एरियाला जे प्रेक्षक बसलेत मैदानाच्या आतमध्ये त्यांना रिक्वेस्ट आहे आपण पडद्याच्या पाठीमागे बसायचं. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर विनंती आहे आपण पडद्याच्या पाठीमागे बसायचं आहे. जीवनमान बेलपाडा टीमनं नाणेफेकी जिंकले. बॅटिंगचा निर्णय फिल्डिंग करायची एसएन संभाजीनगर टीमला. यानंतर दोन्ही टीमला रेडी राहायचं. ग्रामीणची फायनल ग्रामीणची अंतिम लढत यानंतर तुम्ही एन्जॉय करू शकता. पण हा सामना देखील तितकाच माझा. सिटी ओपन तालुका वाईज क्रिकेटमधून भार्गव विलिवन साजई आणि त्यांच्या विरुद्ध मैदानामध्ये संघर्ष करतोय. सध्याच्या घडीला टार्गेट 45 धावेचं लक्ष आहे या मॅच मध्ये. एनपी स्पोर्ट शहापूरच्या विरुद्ध खेळत असताना मैदानामध्ये टीम भार्गव विलिवन साजईला ओपनिंग पेअर मैदानाकडे दाखल झाले. मॅन फ्रॉम क्रात्रप मयूर दिवेकर ऑन स्ट्रायकिंग इन अँड नॉन स्ट्रायकिंग इन मध्ये बॅट्समन सज्ज झालाय तो म्हणजेच बॅटिंग करता करण भुले. चला एनपी शहापूर संघ अधिकचा वेळ आपण घेऊ नका कारण यानंतर ग्रामीणची फायनल देखील आम्हाला कव्हर करायची आहे. सामना सुरू होतो. पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन येतात. बॉलिंग ट्रॅकवरती हेमंत सोकांडे मॅन फ्रॉम आटगाव जनरल ऑलराउंडर प्लेअर फ्रॉम टीम एनपी स्पोर्ट शहापूर. पहिलाच बॉल मयूर दिवेकर साठी अँकल मोड केलाय. घुटना टेक और सिक्सर देख बॉल मिडिकेट सीमारेषा पार. सुरुवात अतिशय दर्जेदार. हा षटकार विलिवन साजईला 6 धाब्याने इनिंगला सुरुवात इथे गेली आहे. हेमंत सोकांडेंच्या विरुद्ध केलेलं हे आक्रमण ऑनलाईनचा प्रेक्षक वर्ग टेनक्रिकेट चॅनलच्या माध्यमातून आमच्यासोबत जॉईन झाला. युट्यूब सोशल ॲपवरती त्यांचं देखील मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. याच्यासाठी केला होता अट्टाहास शेवटचा क्षण गोड व्हावा आणि तो गोड शेड तुम्हा आम्हा लाडक्या प्रेक्षक वर्गाच्या भेटीला येतो. अधिकचा वेळ घेऊ नका. एनपी स्पोर्ट शहापूर संघ घाई करायची आपण. धावसंख्या झालेले आहेत दाफलगाव देसा. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला एमडी मयूर दिवेकरनं. उरली विकेटनं आडव्या पाटणं आणखीन एक सुपर फायटेड पॅरल स्ट्रोक टप्पा घेतला आणि त्यानंतर बॉल निघून झाला सीमारेषा पार. मयूर दिवेकरच्या बॅटमधून विस्फोटक आक्रमक सुरुवात. चेंडू करतो सीमारेषेची सफर. हा तो चौकार.
वारंवार आपण एकत्र येऊ नका. आयोजकांच्या वतीने आपल्यापर्यंत सूचना पोहोचली. वेळ आपण कमी खर्च करा, कारण यानंतर ग्रामीणचा अंतिम सामना आणि त्याचबरोबर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी अर्थातच पारितोषिक वितरण सोहळा देखील आम्हाला कव्हर करायचा. याचं भान ठेवा. आपण पहिला धक्का पोहोचला मयूर दिवेकर बाग टू द पावेलियन. विकेट किपरनं चांगला झेल टिपला. सुरुवात दर्जेदार झाली होती मयूर दिवेकरची. पुढे सरकून फटका खेळायचा होता, पण या वेळेला मोठी कडा घेतली गेली आणि त्यानंतर बॉल सरळ ट्रॅव्हल होत असताना विकेट किपरच्या हातामध्ये पहिला धक्का इथे पोहोचला 11 धावसंख्येवरती. न्यू बॅट्समन विवेक गायकवाड जॉईंट होत असताना करण धुळे यांच्या साथीनं 11 धावा आहेत धावफलकावरती. एक विकेट इथे आउट झाली आहे. फास्ट केला थोडं एनपी स्पोर्ट शहापूर. वाय आर गेटिंग लेट. शॉर्ट ऑफ गुड लेंथ बॅक टू द येऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. आउट स्विंगर. टप्पा पडल्यानंतर उजव्या हाताच्या बॅट्समनसाठी उर्द विकेट अँगल क्रिएट करत असताना धावफलक पुढे विसावा घेत असताना ते 11 धावसंख्येवरती 11 रन ऑन द बोर्ड. बाखुडो देऊन स्क्वेअर कट ऑफिशियल पनिश. वीरेंद्र सेवक स्टाईल जबरदस्त फटका. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेला भेदून बेफाम करून जातो या फटका. बॉल ओलांडतो सीमारेषा. हा तो चौकार. चार धावा इथे ऍड होतील. बॅटिंग करत असताना भार्गव विलियम साजही संघाच्या धावफलकामध्ये चौकारानंतर टीमचा धावफलक फ्लाय होत असताना पुढे जाऊन बोलले तर 15 धावसंख्येवरती. आयवा झेल करता प्रेक्षकांकरता सूचना आहे. 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे अनाऊन्स झालाय, बट पडद्याच्या बाहेर याची देखील नोंद घ्या. या वेळेला शॉर्ट ऑफ गुड लेंथ बाखुडे देऊन पूल करण्याचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. थापाडवरती आपण बॉल सरळ ट्रॅव्हल होतोय. थर्ड मॅनला अजित फडणा आहेत त्या ठिकाणी बॉलला बॅकअप देत आहेत. डॉट बॉलची समाप्ती इथे झाली. पहिलं षटक इथे समाप्त झालं. 45 धाब्याचं टार्गेट होतं. भार्गव विलियम टीमची सुरुवात मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 मध्ये राहिली अतिशय दर्जेदार. विकेट गमावली 1 आणि पहिल्या ओव्हरच्या अंती त्यांनी रन बनवले 15. इक्वेशन आता मॅच मध्ये बॅलन्स आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 18 अर्थातच 3 षटकं आणि 3 षटकांमध्ये 10 धावेच्या सरासरीनं विजयाकरता कंप्लीट करायच्यात अजूनही 30 धावा. करायचे विजयाकरता फास्ट केल्याचं एनपी स्पोर्ट शहापूर संघ. यानंतर होणारा अंतिम सामना ग्रामीणचा हा 2 षटकांचा असेल. जयनमान बेलपाड आणि त्यांच्या विरुद्ध मैदानामध्ये फाईट करेल संघ एसएन संभाजीनगर. 18 चेंडू 30 धावेची आवश्यकता मॅच मध्ये. करून दिले ऑन स्ट्रायकिंग एंड. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत बॅट्समन विवेक गायकवाड. समीर ढमके नाव कम्स इनटू द अटॅक. This is the second over officially being bowled by समीर ढमके through the half end. हे दुसरं षटक आहे या डावाचं समीर ढमकेचं. 18 बॉल 30 रनची आवश्यकता. स्ट्रायकिंग एरियावरती वंडरबाय बदलापूर करण धुले आणि त्याच्या साथीने नॉन स्ट्रायकिंग एरियावरती विवेक गायकवाड. बॉलर सज्ज झाले समीर ढमके. पहिलाच बॉल क्रेशर यॉर्कर स्विंगिंग यॉर्कर. प्रत्युत्तर नाहीये करण धुलेकडे. नामोहरण करत असताना डॉमिनेट करत असताना बॉल वेगाने निघून चालला विकेट किपर अजित फरणे यांच्या हातामध्ये हा डॉट बॉल. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींचा नेहमी सन्मान होतो. परफेक्ट यॉर्कर बॉल आणि त्याचबरोबर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर. आणि यॉर्कर बॉलला स्पिनला सुरुवात करत असताना विश्वासू भरोसेमंद स्टार्ट देत असताना टीम एनपी स्पोर्ट शहापूरला बॉलर समीर ढमके हा येतो डॉट बॉल. 17 बॉल शिल्लक आहेत. 17 बॉलमध्ये जुनी 30 धावेची गरज. भार्गव विलियम साजे या टीमला खेळत असताना एनपी स्पोर्ट शहापूरच्या विरुद्ध. सिटी ओपन तालुका वाईज क्रिकेटमधील हा अंतिम सामना आपण पाहत आहोत. स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. आमदार चषक 2021 गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. याच नाही याची डोला. हा क्रिकेटचा सोहळा उपभोगण्यासाठी तमाम लाडक्या गर्दी क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. चला अधिकचा वेळ घेऊ नका. एनपी स्पोर्ट शहापूर संघ. चेंडू शिल्लक आहेत 17 आणि धावा करायचे 30. 1 ओव्हर 1 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. रन झालेले आहेत 15.
या बॉलला फिल्डरने टॉप ड्राईव्ह केलाय करत दिली मिड ऑफ मध्ये फिल्डर नाहीये डीप मधून फिल्डर पोहोचलाय बॉल पर्यंत नॉन स्ट्रायकिंग गेटवरती अॅक्युरेट थ्रो ती दिला आणि तोपर्यंत कव्हर होत असताना ही आणखीन एक धाव. हा बॉल एवढा ड्राईव्ह करत असताना कॉपी स्टाईलला करून दिले ही एक रन इथे अंकित होती. एका धाब्याने संघ पुढे सरकला तो म्हणजेच भार्गव इलेव्हन साजे आणि टीमची टोटल या सिंगल नंतर स्कोरबोर्ड वरती पोहोचली. आतापर्यंत बॅटिंग करत असताना 16 या धावसंख्येवरती शेवटचे बॉल शिल्लक आहेत 16 आणि 16 बॉल मध्ये अजून 29 रनची गरज आहे बॅटिंग करत असताना भार्गव इलेव्हन साजायला एनपी स्पोर्ट्सच्या विरुद्ध. राऊंड विकेट विवेकसाठी लो फुल टॉस बॉल लॉंग ऑफच्या दरम्यान फिल्डरचं जजमेंट चुकलं. एक्स्ट्रा कव्हरला बॅकअप देत असताना अर्जुन बांगर चांगलं क्षेत्ररक्षण झालं डीप मध्ये लास्ट मोमेंटला बॉलला सेफली त्याने अडवलाय. शर्तीचे प्रयत्न मेहनत आणि जिद्द मैदानामध्ये घेऊन दाखल झालाय संघ एनपी स्पोर्ट्स शहापूर आणि प्रत्येक धाव इथे करण्यामागे मात्र संघर्ष करतीये टीम भार्गव इलेव्हन साजे. 2 रन ऍड होतील विवेक गायकवाड यांच्या खात्यामध्ये टीमची टोटल पुढे पोहोचली आहे 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती बॉल शिल्लक आहेत 15 आणि 15 बॉल मध्ये रन करायचे 27. राऊंड विकेट आउटसाइड एज थर्ड मॅन बीट फ्लॅसिपचा फिल्डर देखील बीट बॉल डीप फोर्थ मॅनला निघून चाललाय 20 बॉलच्या पाठीमागे लास्ट मोमेंटला क्षेत्ररक्षण तिथे दर्जेदार झालं. बट या बॉलवरती 3 धावा अतिशय वेगानं कंप्लीट करत असताना बॅट्समन विवेक गायकवाड आणि त्याचबरोबर बॅट्समन कदन दुल्या 3 धावा 8 होतील बॅटिंग करत असताना भार्गव इलेव्हन साजाई संघाच्या खात्यामध्ये 3 धाब्याने टीमची टोटल पुढे पोहोचली आहे 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती 14 बॉल शिल्लक आहेत आणि 14 बॉलमध्ये अजून 45 धाब्याची आवश्यकता भार्गव इलेव्हन साजेला खेळत असताना एनपी स्पोर्ट्स शहापूरच्या विरुद्ध. थोडं फास्ट केल्याचं फिल्डिंग करणारी टीम एनपी स्पोर्ट्स शहापूर याची नोंद घ्या आपण. सातत्याने सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 4 ओव्हर करता 16 मिनिटांचाच टाइम तुम्हाला व्यवस्थापन समितीकडून देण्यात आलाय. 16 मिनिटांच्या आत आपण कंपल्सरी 4 ओव्हर कंप्लीट करणं बंधनकारक असेल. 21 ऑन द बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट स्टील 14 डिलिव्हरीज टू गो रिक्वायर्ड 24. फुल टॉस होता स्कूप करण्याचा प्रयत्न आउटसाइड एज घेतली गेली त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट आणि गल्लीच्या दरम्यान फिल्डर पोहोचला बॉल पर्यंत मिळेल ते फक्त एक जण इम्प्रोव्हायझेशन करायचं होतं करत दिलेला आणि डेफिनेटली बॉल त्याच्या कुठे लागला हे देखील पाहत असताना पंच हे 1 रन ऍड होईल. बॅटिंग करत असताना भार्गव इलेव्हन टीमच्या खात्यामध्ये रन झालेले आहेत 22 धावा आहेत धावफलकावरती 13 बॉल शिल्लक आहे त्या मॅच मध्ये आणि 13 बॉल मध्ये अजून 23 धाव्याची आवश्यकता आहे भार्गव इलेव्हन साजायला. चला फिल्डर्सला विनंती आहे आपण आपापल्या जागेवरती पोहोचायचंय. क्षेत्ररक्षकांना सूचना आहे आपण एकत्र येऊ नका. या वेळेला तुमची टीम मिटिंग इम्पॉर्टंट नाही आहे कारण गोलंदाज तुमचं चांगलं कार्य करतो त्यामुळे सातत्याने प्रत्येक बॉलवरती तुम्ही एकत्र येऊन अधिकचा लांबणीवरचा सामना करू नका. व्यवस्थापन समितीला सहकार्य करायचं. 13 बॉल शिल्लक आहेत 13 बॉलमध्ये 23 रन जुने करायच्यात. सिटी ओपन मधून तालुकास्तरीय क्रिकेटमधून कुठला संघ या स्पर्धेचा चॅम्पियन होईल आमदार चषकावरती कुठली टीम आपलं नाव कोरेल कुठला संघ छाप सोडेल हा देखील पाहण्याजोगा प्रश्न. राऊंड विकेटनं या वेळेला तिलकरने दिलशान स्टाईलनं दीड स्कूप केला. दर्जेदार चोक आहे अद्भुत अविश्वसनीय अतुलनीय फटका लॉंग स्टॉप रिझनला बॉल वेगाने ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या बाहेर. विवेक गायकवाडच्या बॅटमधून येतोय हा चौकार. संपलाय 26 ऑन द बोर्ड विथ ॲव्हरेज ऑफ 13 ओव्हर पर ओव्हर. 13 धावा धावफलकावरती 13 धावाची सरासरी 26 रन धावफलकावरती 12 चेंडू आता 19 रनची आवश्यकता. एनपी स्पोर्ट्स शहापूर टीम कर्णधारांना सूचना आहे त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करायचं अधिकचा वेळ आपण घेऊ नका. चला हेमंत सोकांडे असतील त्याचबरोबर अर्जुन बांगर असतील रिक्वेस्ट आहे त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करायचंय. स्टॉपवॉच देखील आम्ही स्टार्ट केलं या मॅच करता लक्ष असू द्या. 7 मिनिटं शिल्लक घेते इनिंगची आणि 7 मिनिटांमध्ये 2 ओव्हर तुम्हाला कंपल्सरी कंप्लीट करायचे. 12 बॉल आता 19 रनचं टार्गेट विजयाकरता गाठायचं आहे. खेळत असताना भार्गव इलेव्हन साजायला स्पर्धा तुम्ही एन्जॉय करत आहात. आमदार चषक हे दमदार आयोजन दिमागदार नियोजनाची भव्यता काय असते आयोजनाची परिपूर्णता काय असते ते सातत्याने आपल्या भेटीला घेऊन येत असतात. 1 मॅन आर्मी अमोलजी कोतुरे आणि 7 दिवसाची ही स्पर्धा सध्याच्या घडीला पूर्णत्वास यशस्वीरित्या जात असताना 12 बॉल शिल्लक आहेत 19 रनचं टार्गेट. स्ट्रायकिंग एरियावरती कदन दिले आणि बॉलिंग ट्रॅकवरती 3रे षटक घेऊन येतो बॉलर अर्जुन बांगर. ग्रामीण मधून या खेळाडूने हे मैदान तर गजबजलं आपल्या परफॉर्मन्सनं.
आता शहरी टीम मधून तो कशा प्रकारे परफॉर्मन्स करेल हे देखील पाहण्याजोगं राहील. ओव्हर दी विकेटनं पहिल्याच बॉल करून साठी शॉर्ट ऑफ लेन बाफुटो देऊन फक्त दिशा दिली आहे. कलात्मक क्रिकेट. लॉंग लेगला फिल्डर बॉलच्या पाठी पोहोचला कॅन्डी. स्कोर लेगचा फिल्डर देखील बॉलपर्यंत आणि तोपर्यंत या बॉलवरती देखील इझिली या 3 रन वेगानं कंप्लीट करत असताना बॅट्समन कडून दिले. वेल रनिंग बिटवीन द विकेट अँड वेल कॉलिंग ऑल्सो. दोनही फलंदाजांच्या दरम्यान समन्वय साधला जातं, संपर्क साधला जातो आणि या 3 धावा अतिशय वेगानं छबल देणं इथे कंप्लीट करत असताना बॅट्समन विवेक गायकवाड आणि त्याचबरोबर बॅट्समन करून दिले. ट्रिपल नंतर टीमची टोटल पुढे पोहोचले 29 ऑन द बोर्ड. 11 बॉल शिल्लक येतात आणि 11 बॉलमध्ये आता इक्वेशन बॅलन्स राहिला. विजय करता भार्गव विलियम्स साजय संघ करता 16 धावेचं. स्ट्रायकिंग एंडवरती विवेक गायकवाड 6 बॉलमध्ये 13 धावसंख्येवरती अनबिटन इनिंग साकारतायत. या बैला बाफुटचा देऊन पुलचा फटका, अप्रतिम फटका, दिमागदार रुबाबदार विवेक गायकवाडच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार. हा षटकार. व्हॉट अ शॉट बाय विवेक गायकवाड. मोठा स्ट्रोक अर्जुन बांगरच्या विरुद्ध षटकारानंतर टीमची टोटल झाली 35. 35 धावा दाफलकावरती. रनअप बॉल इक्वेशन. 10 बॉल शिल्लक, 10 रनचं टार्गेट. या वेळेला ऑनसाईडला उचलण्याचा प्रयत्न मिस्टामिंग. कॉट अँड बॉलची संधी अर्जुन बांगरला आणि त्या संधी जो सोनं षटकाराला दिलेलं एक क्विक रिप्ला टीट फॉर टॅट जसं तसं प्रत्युत्तर फलंदाज होईल बाद. अखेर समाप्त झाला. 35 रन या स्कोरबोर्ड वरती 2 विकेट बाद झालेत. बॅटिंग करत असताना भार्गव विलियम्स साजायचे. विवेक गायकवाडनं षटकार ठोकला होता, त्यानंतर त्याला तंबूचा रस्ता दाखवला अर्जुन बांगरनं. बॅट्समन कल्पेश कुलकर्णी अर्थातच टॉम खेळपट्टीवरती दाखल झाला. स्ट्रायकिंग एंडवरती केडी करून दिले. बागफुटो देऊन हलक्या हातानं फक्त दिशा दिली आहे. सेन्सिबल क्रिकेट बाय करून दिले. त्याला माहिती आहे डिस्टन्स फक्त 1 धावेच आहे, त्यामुळे तो प्रत्येक बॉल वरती सेन्सिबल क्रिकेट इथे खेळतोय. 1 रन ऍड होईल. इक्वेशन शिल्लक आहे. 8 बॉल बाकी आहेत आणि 8 बॉल मध्ये रन करायचे 9. सिंगल नंतर टोटल झाले 36. 36 धावा दाफलकावरती. 45 धावेचा पाठलाग करत होता संघ भार्गव विलियम्स साजई. लवशेर गायकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळतो एनपी स्पोर्ट शहापूर निलेशजी पाटोले सर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. 8 बॉल शिल्लक आहेत. 9 धावेची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती टॉम. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. फुल लेन डिलिव्हरी. अगदी थापाडवरती घासला हा बॉल. अंपायर सिग्नल इट इज फ्रॉम लेग बाय. 6 एक्स्ट्रा रन ऍड होईल. बॅटिंग करत असताना भार्गव विलियम्स साजावी टीमच्या धावफलकावरती आणि टीमचं धावफलक या 1 रनच्या साधीने पुढे जाऊन पोहोचलंय. ते म्हणजेच 37 धावसंख्येवरती. बॉल शिल्लक आहेत आता 7 आणि 7 बॉल मध्ये आवश्यकता आहे 8 धावेची. सिटी क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. तालुका वाईज ओपन गोल मधून 2 संघ एकमेकाच्या समोर बलाढ्य लढत. मातबर संघांमध्ये क्लॅश ऑफ बॅटल इपिक बॅटल इंटू द एमएलए ट्रॉफी 2021 सीझन 5. 7 बॉल बॅलन्स आहेत. 7 बॉल मध्ये रन करायचे 8. फुललेन होता. ऑफ ड्राईव्ह केला. मिड ऑफच्या शीर्षकाला संधी नाही. बॉल डीप मध्ये लिहून येतोय. रुपेश पवार पोहोचला बॉल पर्यंत डीप मधून. तोपर्यंत 2 रन या बॉलवरती वेगाने कंप्लीट. अंपायर सिग्नल विथ हेल्प ऑफ द 2 रन. थर्ड ओव्हर इज बिन ऑल्सो कंप्लीट. 3 ओव्हरचा खेळी ते संपला. भार्गव विलियम्स साधे संघ 13 धावेच्या धावगतीने पोहोचला 39. 39 धावसंख्येवरती. 6 बॉल शिल्लक येतात आणि 6 बॉल मध्ये 6 धावेची आवश्यकता आहे. बॅटिंग करत असताना भार्गव विलियम्स साजायला. एनपी स्पोर्ट शहापूर टीम 5 मिनिटं आहेत तुमच्याकडे. 5 मिनिटाच्या तुम्हाला हे सत्र कंप्लीट करायचं आहे. नंतर 39 रन स्कोरबोर्डवरती आहेत. बॅटिंग करत असताना भार्गव विलियम्स साजई टीमचे अंतिम षटक करतात. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 6 धावेची आवश्यकता आहे.
स्पर्धेमध्ये ज्या सर्वचा सहभागी दर्शवल्या संघांचा अमोलजी कथोर आणि त्याचबरोबर एसएनबाई संभाजीनगर आणि गोविंद पथक संभाजीनगर यांच्या वतीने आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. जो लाडका प्रेक्षक वर्ग या मैदानावरती सातत्याने आमच्या सूचनांचं पालन करत गेला होता, पण अंतिम दिवसामध्ये त्याला देखील मोह आवरत आला नाही. प्रेक्षकांनी बरोबरच गजबजून गेलं हे मैदान. 6 बॉल 6 रनची आवश्यकता. बॉलर तयार नन्नू. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 6 धाबा. कल्पेश कुलकर्णी ऑन स्ट्रायकिंग इन. शॉर्ट बॉल बॅकफुट देऊन हुक केलाय. टायमिंग प्रॉपर जुळलं नाही या बॉल वरती. चान्स निर्माण झाली होती पुलचा फटका इम्प्लिमेंट करण्याची, बट मिस जजमेंट त्या ठिकाणी कल्पेश कुलकर्णीचं. पॉइंट वरती आदलला हा बॉल आणि त्यानंतर एक धाव अंकित होईल भार्गव विलेने साजही संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या झालेली आहे 40. विकेट आउट झाले 2. 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये आता धावा करायचे 5. एक्साइटिंग ड्रामा, इपिक बाटल. सामन्याचा निकाल अजूनही लिफाफे बंद. एक मोठा स्ट्रोक सामना भार्गव विलेने साजेच्या संघाच्या वतीनं. डॉट बॉल पर्सेंटेज आणि विकेट टेकिंग बॉलिंग जर केली नन्नूनं तर मॅच मध्ये संघर्ष करू शकते टीम भार्गव विलेवन साजेच्या विरुद्ध खेळत असताना. एनटी स्पोर्ट शहापूर. 5 बॉल शिल्लक आहेत. 5 धावेची गरज. सामना तो स्टार्ट करायचा आहे. रिक्वेस्ट करेल एनटी स्पोर्ट शहापूर टीमला, कॅप्टनला, वेळेबाबत आपण सतर्क राहा. या वेळेला लाईनी ते मिस केली आहे. अंपायर सिग्नल इट इज वाईड. लेग स्टिक सोडून जातो हा बॉल. पंचांचा वाईड बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. एक्स्ट्रा रन ऍड होत असताना भार्गव विलेवन टीमच्या खात्यामध्ये टीमचा दाखवलं पोहोचले 41. 41 आहे धावसंख्येवरती. अशा मुवमेंटला एक्स्ट्रा रन म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेण्यासारखं. 5 बॉल शिल्लक आहेत. 4 रनची आवश्यकता. या बॉलला बाफुटवर येऊन हुक केला. आगला वेगळा स्ट्रोक आहे. इम्प्रोव्हायझेशन आहे. बॉल दरम्यान सीमारेषेच्या बाहेर निघून चाललाय आणि याचबरोबर सिटी ओपन मधून आमदार केशक मुरबाडचा विजेता अर्थात चॅम्पियन संघ ठरलाय भार्गव विलेवन साजई. वेल प्ले बॉयज. चला, चिमुकल्या प्रेक्षक वर्गाला रिक्वेस्ट आहे आपण मैदानाच्या बाहेर यायचं. यस, एनपी स्पोर्ट शहापूर 44 रन उभारले होते. त्यानंतर इथे सामना जिंकलाय भार्गव विलेवन साजईनं. दोन्ही संघांना स्पर्धेच्या